ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. छान आनंद घेतात आमचे उल्हास महाराज बर का. यशोदेला त्या ठिकाणी आई म्हटलं महाराज, आई. मग काय विशेष आहे? हो विशेषच आहे. अहो हा अद्भुत रसच आहे. एखादा मोठा व्यक्ती जेव्हा लहान काम करतो तेव्हा आश्चर्य निर्माण होतं. नीट वाक्यांकडे लक्ष द्या बरं का. मला बिलकुल थांबायचंय. 1 वाजायला 5-7 मिनिटं कमी असतील असं मी थांबेल. एखादा मोठा व्यक्ती जेव्हा लहान काम करतो तेव्हा आश्चर्य निर्माण होतं, आणि जेव्हा लहान व्यक्ती खूप मोठं काम करतो तेव्हा सुद्धा काय निर्माण होतं? आश्चर्य. समजा असं पटणार नाही तुम्हाला. आपल्या देशाचे पंतप्रधान यांची आणि आमची भेट झाली मागे दिल्लीला, आणि त्यांनी मला विचारलं की पुढच्या महिन्यात काय काम आहे. समजा बरं का, कीर्तनामध्ये समजायचं असतं काही काही गोष्टी. म्हटलं काय नाही बुवा, आमचं सप्ताह आहे, मोठ्या उमरीमध्ये आम्ही जातोय, आणि त्या सप्ताहामध्ये जर तुम्ही 1 दिवस आलात तर फार बरं होईल. आमचा देशमुख परिवार अतिशय प्रेमळ आहे. हा म्हणजे बरेच जण त्यांच्याबद्दल सांगतात, तर मी येतो. किती वाजता कथा चालू होते? म्हटलं काही नाही 12 वाजता चालू होते. आणि समजा नरेंद्र मोदी या ठिकाणी आले 12 वाजता, पण 12 वाजता तुम्ही कोणीच नाही, मंडपामध्ये सगळा कचरा पडलेला आहे. पण त्यांनी पाहिलं की कचरा पडलेला आहे, इथे कथा होणार आहे, चांगलं नाही आहे. नरेंद्र मोदींना कचरा आवडत नाही बरं का. त्यांना कचरा आवडत नाही. बाकीच्यांना काला झाल्यावर समजणार आहे. त्यांनी हातामध्ये समजा झाडू घेतला आणि हा मंडप झाडायला सुरुवात केली, तर खरं सांगा अख्ख्या उमरीला काय वाटेल? अहो अख्ख्या भारताला आश्चर्य वाटेल. देशाचा राजा आणि त्याने एक मंडप झाडा, म्हणजे मोठ्या माणसाने छोटं काम केलं. आश्चर्य आहे का नाही? सज्जनांनो, अद्भुत आहे. अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे आश्चर्य. एखाद्या लहान मुलाने वजन त्याचं त्या ठिकाणी फक्त म्हटले काय आहे 27 ते 28 किलो वजन आहे, आणि त्याने 1 क्विंटलचा मोठा त्या ठिकाणी दगड उचलला आहे की नाही? आश्चर्य वाटेल का नाही? अहो एवढूसा. जगाच्या विपरीत जेव्हा घडतं महाराज, जगाच्या प्रवाहाच्या जेव्हा विपरीत घडतं, त्या सर्व घडण्याला आपण अद्भुत म्हणतो, आणि त्याचा भाव आश्चर्य आहे. विश्वाचा जनिता, ब्रह्मांडाचा नायक, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत, जो सर्वांचा निर्माता आहे, तो यशोदेला माता म्हणतोय. आश्चर्य नाही का? अतिशय त्या ठिकाणी आश्चर्य म्हटले. मग अजून काय? खर तर हा निष्काम आहे आणि निराळा आहे, तरी सुद्धा याने चाळा लावण्याचं काम केलं. म्हटले अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. ऐसा भक्ताचा गीता, ऐसा भक्ताचा गीता, ऐसा भक्ताचा गीता, ऐसा थोड्या टायमात आवरायचं म्हणून चरणाचा क्रम इकडे तिकडे झाला बरं का. ऐका,
तसं दोघी चरण ही एकदाच मला सोडवायचे. तो निष्काम आहे म्हणून निराळा आहे. सगळ्यांच्या आगळा वेगळा, बस कन्हैया की झलक सबसे अलग, तो निराळा आहे. त्याने गोपिकांना चाळा लावला म्हणजे नेमकं काय केलं तर म्हटले त्यांच्या प्रेम, आता चाळा लावणं याच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी व्याख्या होऊ शकतात. त्या गोपिकांच्या प्रेमासाठी तो भगवान परमात्मा त्यांची जशी इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे तो स्वरूप धरायला लागला, तशा क्रिया करायला लागल्या, तशा प्रकारचा तो लीला करायला लागला. लागे तैशी लावी प्रीत. मग याच्यासाठी कितीतरी उदाहरणं देता येतील. राधा राणीने छोट्याशा कृष्णाला आपल्या कडेवर घेतलं आणि कडेवर घेतल्याच्या नंतर ती आपल्या घरी घेऊन गेली, आहे की नाही. तसं कन्हैया कधी कधी रडायचा तर यशोदा माता म्हणायची, घेई घेई श्याम सुंदरा नेई आपुल्या मंदिरा. घेऊन जा म्हटलं. त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर त्या छोट्याशा कृष्णाला पलंगावर बसवलं, दरवाजाची कडी लावली आणि त्या कन्हैयाला पाहून म्हणते, कृष्णा होणारे थोडासा मोठा. कृष्णा म्हणतो नको. कृष्णा होणारे थोडासा मोठा, म्हणे नको. हो. राधा प्रेमाने बोलली, झाला का नाही मोठा. लागे तैसी लावी प्रीत. मोठा झाला. दोघांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. तेवढ्यामध्ये राधेचा आणि या नारावाचा नवरा आला. दार उघड बाई, आता दार उघड, दार उघड, दरवाजा उघड, कोणाशी बोलते. घाबरली खूप आणि पुन्हा मग त्या कृष्णाला म्हणते, कृष्णा लहान हो, लवकर लहान हो. कृष्णा म्हणतो, राधा मला फक्त मोठाच व्हायचा मंत्र येत होता, लहान व्हायचा येत. अरे बाबा असं करू नको कृष्णा, लवकर लहान हो. ऐक ना राधा, मी तुला म्हणत होतो नको नको नको, पण तू माझं काही ऐकलं नाही. कृष्णा ते मला काही सांगू नको, मला माहिती तुला लहान सुद्धा होता येतं. तू जन्माला आला तेव्हा 8 वर्षाचा होतास. यशोदा राणीने सांगितलं तेव्हा लहान झाला का नाही. खरं सांगतो, तू आईचंच ऐकतो की नाही. मी मुद्दामून बोललो, माझं खरं सांगतो. हो लहान. जर तू लहान झाला नाही रे बाबा तर कालच आणलंय 5 लिटर. काय पेट्रोल टाकतं का. मग राधेने सांगितल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी भगवान परमात्मा लहान झाले का नाही. लागे तैसी लावी प्रीत. अरे कप भर ताकासाठी कृष्णा मला नाचून दाखव, लागला नाचायला. छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी भक्तांची जशी इच्छा असेल तसा तो झाला. मुळातच निष्काम आहे आणि अतिशय निराळा सुद्धा आहे म्हटले. मग त्यांनी गोपिकांना जो चाडा लावला, तर चाडा म्हणजे लीला आहेत. तर आपण जे पाहत आलो ते लीलाच आहेत. अगदी एकाच मिनिटात सांगता येणारी लीला सांगू. त्या अगोदर संप्रदायाच्या नियमाने मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी दोन्ही हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, काल्याचं कीर्तन म्हणजे त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल बोललं जातं. त्यांच्याच बद्दल बोलत राहिलं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे, पण किती वेळ उच्चारावे असं काही नाहीये. थोडक्यात पण असू शकतं ते. पण अलीकडे खूप मग त्या गवळणी तो छान कोणी कोणी आनंद भरतो. मला ज्याची त्याची त्या ठिकाणी पद्धत आहे, हे की नाही. भगवान श्रीकृष्ण यांच्या अनंत त्या ठिकाणी लिहिलं आहेत. महाराज हरी अनंत, हरी कथा अनंत. काय झालं की चौर्य मंडळ स्थापन केल्याच्या नंतर या कृष्णाने आमच्या घरी यावं आणि खोड्या कराव्यात. मुळात या गोपिकांच्याच त्या ठिकाणी इच्छा होत्या. खरं तर त्या कृष्णाने यावं, त्याचं दर्शन व्हावं, त्याच्या घरी जाण्यासाठी आता सगळ्या प्रकारची निमित्त संपली. एखाद्याच्या घरी आपल्याला जायचं तर किती निमित्त.
बाबा तुझ्या कृष्णाला आंगडं आणलं, टोपडं आणलं, फूल आणलं, फळ आणलं, किती कारणं. ती कारणं संपली. कृष्णाच्या घराकडून त्या ठिकाणी जायचंय आपल्याला, पण घराकडून मग किती वेळा जायचं. उठलं की सुटलं की त्याच गल्लीत त्याच गल्लीत त्याच गल्लीत. लोक चांगलं नाही म्हणणार, एका गल्लीत घडी घडी फिरू नये. निमित्त पाहिजे. काय निमित्त तर म्हटले घागरे घेतल्या गोपिकांनी की नाही. हो, घागर घेतल्यानंतर त्या घागरचंही फार वर्णन करतात बुवा. आमचे 2-4 महाराज स्पेशल आहेत त्याच्यासाठी. काय घेऊन घागर घेऊन आहे की नाही? घागर घेऊन निघाले बाण गवळण. घागर घेऊन निघाले बाण गवळण. घागर घेऊन निघाले पान गवळण. घागर घेऊन निघाले पान गवळण. ठुमकत चालल ढोल, ठुमक चालल ढोल. वाऱ्याच्या तोल्याला, वाऱ्याच्या गतोलाला. घागर घेऊन निघाले बाण गवळण. घागर घेऊन